पृथ्वीवरचा एक फार जुना रहिवाशी म्हणजे कासव. आज हेच कासव मात्र अस्तित्वासाठी झगडतंय. अनेक कारणांमुळे समुद्री कासवांचं अस्तित्व धोक्यात आलंय. त्यामुळे या कासवांचं संरक्षण आणि संवर्धन करणं अत्यंत महत्त्वाचं झालंय. समुद्री कासव समुद्रकिनारी येऊन आपली अंडी घालतात. किनाऱ्यालगतच्या लोकांकडून ही अंडी शोधून खाण्याकरता गोळा करून नेली जातात. तसंच काही ठिकाणी पूर्ण वाढ झालेल्या अंडी देणाऱ्या मादी कासवांना मारून तेही खाल्लं जातं. कोल्हे, कुत्रे, मुंगूस तसंच समुद्री पक्षी यांच्याकडूनही कासवांची अंडी फोडून खाल्ली जातात. मासेमारी करणाऱ्या कोळ्यांच्या जाळ्यात अडकूनही समुद्री कासव मरण पावतात. तसंच मोठ्या बोटींचे पंखे लागूनही कासव मरतात. या सगळ्या कारणांमुळे मागील काही वर्षात कासवांची संख्या झपाट्याने रोडावत चालली आहे. समुद्री कासव नामशेष होण्याच्या मार्गावर असताना त्यांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी पुढाकार घेतलाय तो रोहा वन विभागातील श्रीवर्धन वनक्षेत्रानं. यासाठी सागरी कासव संरक्षण मोहीम हाती घेण्यात आली आहे. 7 ते 8 वर्षांपासून श्रीवर्धन, हरेश्वर, मारळ, दिवेआगर या समुद्रकिनारी कासव संवर्धन आणि संरक्षण प्रकल्प राबवला जातोय. या कामी वन विभागानं स्थानिक गावकऱ्यांचीही मदत घेतली आहे. सुरुवातीला ट्रेनिंग देण्यात आलं. या समुद्रकिनारी प्रामुख्यानं ऑलिव्ह रिडले या प्रजातीची समुद्री कासवं आढळतात. ही कासवं खोल समुद्रात राहतात. ती अंदाजे वर्षभरात 4000 किलोमीटरचा प्रवास करतात. एक मादी प्रत्येक वेळी अंदाजे 100 अंडी देते. ही अंडी उबवण्यासाठी 50 ते 60 दिवसांचा कालावधी लागतो. सदर कासवांचा मोठा समूहच अंडी देण्याच्या त्यांच्या नेहमीच्या किनाऱ्यावर येऊन खड्डे करून त्यात अंडी देतात. समुद्र किनारीत चारी बाजूने जाळ्या लावून तयार केलेल्या खास जागेमध्ये ही अंडी वाळूमध्ये पुरली जातात. अंड्यातून पिल्लू बाहेर येईपर्यंत या अंड्यांची काळजी घेतली जाते. वन विभागाचे कर्मचारी आणि गावकरी अनेकदा रात्र डोळ्यात तेल घालून अंड्यांचं संरक्षण करतात. समुद्र किनारी येणाऱ्या पर्यटकांनीही अंड्यांची काळजी घ्यावी असं आवाहन केलं जातं. साधारणतः 50 ते 60 दिवसांच्या कालावधीत अंड्यातून पिल्लू बाहेर येतं. माणसांपेक्षा जास्त जगणारा एकच प्राणी म्हणजे कासव. दीर्घायुष्य लाभलेल्या या कासवांना आता मानवाकडूनच संरक्षण आणि संवर्धनाची गरज आहे. त्यामुळे रोहा वन विभागानं हाती घेतलेल्या सागरी कासव संरक्षण मोहीम अनेक समुद्रकिनारी राबवण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे रोहा वन विभागानं हाती घेतलेली सागरी कासव संरक्षण मोहीम अनेक समुद्रकिनारी राबवण्याची गरज निर्माण झाली आहे.